जय जय रघुवीर समर्थ। कृपया आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत किंवा स्विच ऑफ करून ठेवावेत, ही सगळ्यांना प्रेमाची विनंती। सांसारिक माणसाने, गृहस्थाश्रमी माणसाने आपली दिनचर्या कशी आखावी आणि आपल्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय कसा साधावा, ते कालच्या समासात आपण पाहिलं। असा समन्वय साधून हा प्रापंचिक मनुष्य उत्तम पुरुषाच्या अवस्थेला प्राप्त होतो। भगवद्गीतेमध्ये 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योगाचा। त्यात क्षर आणि अक्षर हे दोन पुरुष सांगितलेले आहेत आणि या दोन्हींच्या त्या काळात 1100 मठ स्थापन केले। प्रत्येक मठाचा एक मठपती, असे 1100 मठपती होते आणि 300 लोक महंतपदी होते। ते सगळीकडे संचार करून असायचे। म्हणजे 1400 तरुण मुलं त्या काळात समर्थाने निर्माण केली। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, ही सगळी लहान लहान मुलं होती। कॅच देम यंग, प्लेटोनी म्हटलंय, तुम्हाला जर मुलांना घडवायचं असेल तर त्यांना लहानपणीच ताब्यात घ्या, लहानपणीच त्यांच्यावरती वेगवेगळे संस्कार करा। म्हणून तरुण पिढी ही फार महत्वाची आहे। उद्याच्या राष्ट्राचे ते शिल्पकार आहेत। यंदा जे सत्तांतर झालं त्यात तरुण पिढीचा फार मोठा वाटा होता। अनेक तरुणांनी मतदान केलं। जे पूर्वी मतदान करत नव्हते त्यांनी मतदान केलं आणि सत्तांतर घडवून आणलं। तरुण मुलं हे राष्ट्राचे उद्याचे निर्माते आहेत। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, गिव्ह मी 100 नचिकेताज आणि आय विल चेंज दी होल वर्ल्ड। 100 नचिकेता मला द्या, सगळं जग मी उलट पालट करून टाकेन, असं स्वामी विवेकानंद म्हणत होते। समर्थांनी त्या काळामध्ये यवनी सत्तेचे अनन्वित अत्याचार सुरू असताना असे अनेक महंत निर्माण केले। त्यांना सांगितलं, तुम्ही एकटेच ज्ञानी होऊ नका, तेच ज्ञान इतरांना सुद्धा द्या। जसं साम्यवादानुसार एकाच माणसाने खूप संपत्ती ग्रहण करणं हा गुन्हा आहे, एकाच माणसाने खूप श्रीमंत असणं आणि समाजात अनेक दरिद्री असणं हे साम्यवादाच्या विरुद्ध आहे। तसं अध्यात्मवादानुसार एकाच माणसाने ज्ञानी असणं आणि बाकी माणसं अज्ञानी असणं हा अज्ञानी माणसांचा दोष नाहीये, हा ज्ञानी माणसांचा गुन्हा आहे। स्वामी विवेकानंद म्हणतात, जो ह्या समाजाच्या जीवावरती मोठा होतो आणि मोठा झाल्यावर समाजाला विसरून जातो, त्याला मी सामाजिक गुन्हेगार मानतो। त्यामुळे समर्थ संप्रदायाचं हे सूत्र आहे, जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे पूर्ण सोडावे बहुत जन, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे। उद्धव स्वामींना लिहिलेल्या पत्रात समर्थ रामदास लिहितात, मूर्खते शहाणे करावे विवेकी पुरुषे। शहाण्या माणसाचा शहाणपण कशावरती अवलंबून आहे? तो फार विद्वान आहे, डिलीट मिळालेली आहे, त्यांनी फार ग्रंथ लिहिलेले आहेत, यावर त्याचं शहाणपण अवलंबून नाही आहे। तो सामान्य माणसातल्या किती लोकांना वर उचलतो त्याच्यावर त्याचं शहाणपण अवलंबून आहे। मूर्खते शहाणे करावे विवेकी पुरुषे। त्यानं माणसाला शहाणं केलं पाहिजे, माणसांमध्ये रूपांतरण घडवून आणलं पाहिजे। हा उत्तम पुरुष म्हणजे ज्ञानोत्तर कर्म करणारा भक्त आहे। समर्थांचं सूत्र आहे, आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे भजन मार्गाची।
किंवा आणखी एक सूत्र आहे, क्रिया करून करवावी बहुता करवी. पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचं ते ब्रीद वाक्य आहे. क्रिया करून करवावी बहुता करवी. स्वतः अभ्यास करायचा, इतरांना अभ्यास करायला लावायचा. म्हणून आपल्या इथं जी षटकर्म ब्राह्मणाला सांगितलेली आहेत त्यात यज्ञ आणि याजन. स्वतः यज्ञ करायचा, इतरांकडनं करून घ्यायचा. स्वतः अभ्यास करायचा, इतरांकडनं करून घ्यायचा. स्वतः दान द्यायचं, इतरांकडनं दान करून घ्यायचं. एकट्यापुरता नाही आहे, सगळा समाज. आम्ही बी घडवलो, तुम्ही बी घडा ना. नदी बी घडली सागराच्या संगे. आपण तयार झालो, इतरांना तयार करायचं. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात बी अँड मेक. स्वतः तयार व्हा आणि मग इतरांना तयार करा. सगळ्या संतांनी हे केलेलं आहे. समर्थांची ती खासियत आहे. समर्थांनी त्या काळात संघटना निर्माण केली. आपल्याला आठवत असेल, 3 वर्षापूर्वी याच ग्वाल्हेरला आपण मठपतींचं संमेलन घेतलं होतं. सुमारे 150 मठपती आले होते. शिवाजी महाराजांच्या 350 किल्ल्यातले किती किल्ले तर शिल्लक आहेत? किती किल्ले शिल्लक आहेत? काय शिल्लक आहे त्यांचं? नुसतं शिवाजी महाराजांच्या नावाखाली मतांची भीक मागणं शिल्लक आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून राजकारणात सत्तेवरती येणं शिल्लक आहे. पण समर्थांच्या 150 मठ आज शिल्लक आहेत. 350 वर्षानंतर 150 मठपती एकत्रित होतात. हा समर्थाने 1100 मठ स्थापन केले होते त्याचा मोठा पुरावा आहे. मध्ये मी साताऱ्याला बाळासाहेब स्वामींनी माझी 2 दिवस व्याख्यानं ठेवली होती. तेव्हा पहिल्याच दिवशी व्याख्यानात सांगितलं की संभाजी ब्रिगेडने मोडतोड आणि ब्राह्मणद्वेष असं काम करण्यापेक्षा जसा रामदासी लोकांनी एक सज्जनगड सुधारून दाखवला तसं तुम्ही शिवाजी महाराजांचा रायगड सुधारून दाखवा, प्रतापगड सुधारून दाखवा. आज गडावरती किती लोक येतात, त्यांची सगळी निवासाची आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य होते. असा कोणता शिवाजी महाराजांचा किल्ला आहे की तिथे विनामूल्य जेवायला मिळतं आणि राहायला मिळतं? रामदासी लोकांनी निदान समर्थांचा एक किल्ला, शिवाजी महाराजांचा एक किल्ला तरी सुधारून दाखवला, अद्ययावत करून दाखवला. तुम्ही बाकीचे किल्ले करा ना. ही इन्स्टिट्यूट मोड, ती इन्स्टिट्यूट मोड असली डिस्ट्रक्टिव्ह कामं करण्यापेक्षा रचनात्मक कामं करा. स्वामी विवेकानंद म्हणायचे, आय हॅव कम फॉर कन्स्ट्रक्शन अँड नॉट फॉर डिस्ट्रक्शन. स्वामीजींना समर्थांना रचनात्मक काम करायचं होतं म्हणून त्यांनी ही सगळी मुलं तयार केली. जागोजागी हनुमंताची मंदिरं स्थापन केली. आणि या उत्तम पुरुषाला समाजाचं जागरण कसं करायचं याचा एक मंत्र त्यांनी दिला. दशक 12, समाज 10, उत्तम पुरुष निरूपण. दासबोधातले सगळेच समाज चांगले आहेत, त्यात तरतम भाव करणं कठीण आहे. पण तरी देखील 12-10 हा समाज संघटनेच्या दृष्टीनं, राष्ट्र जागरणाच्या दृष्टीनं आणि युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं इतका महत्वाचा आहे की जगातल्या सगळ्या भाषांमध्ये याचं भाषांतर व्हावं आणि प्रत्येक ऑफिसरच्या केबिनमध्ये हा समाज लावला गेला पाहिजे. अतिशय मौलिक सूचना आहेत. मानवी जीवनाचं सगळं रहस्य, सामाजिक समरसतेचा आमूलाग्र परिवर्तनाचा मंत्र या एका समाजात समर्थाने दिलेला आहे. समाज कसा बांधला जातो, राष्ट्र कसं उभं केलं जातं याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे हा समाज आहे. पहिल्या 2 ओव्या सिद्धांत आणि दृष्टांताच्या आहेत. 2 दृष्टांत आणि 1 सिद्धांत. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे श्रीराम. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनासी सांगावे, तर तेन बुडो नेदावे, बुडतयासी श्रीराम. सिद्धांत आहे तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे. हा सिद्धांत सांगण्यासाठी 2 दृष्टांत वापरलेत. पहिला दृष्टांत आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे.
परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आणि दुसरा दृष्टांत आहे, तरतेन बुडो ने दावे बुडतयासी. मला स्विमिंग बद्दल ऑलिम्पिक आहे, पण माझ्या समोर माणसं बुडतायत आणि मी काही करत नाहीये. माझं ऑलिम्पिकचं पदक जाळून टाकण्याच्या लायकीचं आहे की नाही सांगा. उपयोग काय? ज्ञान व्यवहारामध्ये उतरलं पाहिजे, ज्ञान आचरणात आलं पाहिजे. यक क्रियावान स पंडिता, पंडिताची व्याख्याच आहे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याची ज्ञान जनास सांगावे. मी नुसता एकटा ज्ञानी आहे आणि बाकी समाजात सगळा अंधार आहे. आमचे सर शिवाजीराव भोसले म्हणायचे, एखादाच विवेकानंद बाकी सारे देवानंद, एखादाच भगवान बुद्ध बाकी सारे निर्बुद्ध. ही वैचारिक विषमता, ही वैचारिक दरी समाजामध्ये असता कामा नये. म्हणून समर्थांसारखी माणसं गुहेमध्ये राहणं शक्य आहे. हिमालयात देह ठेवणार होते ते सुद्धा शक्य होतं, पण तरी सुद्धा परत रामराय त्यांनी सांगितलं, तुम्हा जगोद्धार करणे आहे. तुमची तनु ती आमची तनुपा आहे. दोन तपे रक्षिली काय आहे, धर्म संस्थापनेसाठी. तुम्ही धर्म संस्थापनेसाठी अवतीर्ण झालेले आहात. तुमच्याकडनं मला ते काम करून घ्यायचं आहे, तुम्ही असा देहत्याग करून चालणार नाही. विवेकानंद तासनतास एकांतात राहून ध्यान धारणा करू इच्छित होते. रामकृष्ण म्हटले, नरेंद्र किती स्वार्थी आहेस. अरे वटवृक्ष हो, आणि तुझ्या सावलीमध्ये अनेकांना तू दिलासा दे, विसावा दे. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. संबंध विवेकानंदांचा दृष्टिकोन बदलला. रामरायाने समर्थांचा संबंध दृष्टिकोन बदलला. आणि तीच गोष्ट समर्थांनी आपल्या सगळ्या महंतांना सांगितली. आपण यथेष्ट जेवण आहे. यथेष्ट शब्द आहे, यथेच्छ शब्द नाही आहे. काही लोक पाठभेद करतात. आपण यथेच्छ जेवणे म्हणजे ताव मारणे. मग उरायचंच नाही ताव मारल्यावर. त्यामुळे उरले ते अन्न वाटण्या प्रश्नच येणार नाही. आपण जर यथेष्ट इष्ट यथार्थ युक्ताहार, जेवढं पचतं, जेवढं आवश्यक आहे तेवढं खाल्लं. एक जर्मन म्हण आहे, त्याचा मराठी अनुवाद असा, आपण जे खातो त्याच्या 1/3 भागावरती आपण जगतो. 1/3 भागावरती डॉक्टर जगतात आणि 1/3 भागावरती मेडिकल स्टोर्सवाले जगतात. सगळ्यांना जगवण्याची आपली काळजी असल्यामुळे आपण व्यवस्थित भरमसाठ खात राहतो. समर्थांनी यथेष्ट म्हटलेले, आहार उचित असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. मी वाटेल ते खाईन आणि नंतर लोकांनाही वाटेल ते खाऊ घालेन, असं चालणार नाही. दृष्टांत समजून घ्या. दृष्टांत हा ज्ञानासाठी आहे. मी कुठली तरी वाटेल तशी पुस्तकं वाचेन पण लोकांना वाटेल तसं समजावून सांगेन, असं नाही चालणार. आहार जसा शुद्ध असला पाहिजे तसं माझं वाचन सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. कालच सांगितलं, फक्त संत वाङ्मय वाचा, बाकी सटर फटर काही वाचू नका. ओरिजिनल वाचा, मूळ ग्रंथ वाचा. तसं इथं यथेष्ट जेवणे, याचा अर्थ माझा आहार इष्ट असला पाहिजे. इष्ट आहारामध्ये 17व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे माझा आहार सात्विक असला पाहिजे. भगवंताने 17व्या अध्यायामध्ये श्रद्धा त्रय विभाग योगो नाम हे सांगत असताना सात्विक आहाराचं वर्णन केलेलं आहे. माझा आहार मांसाहार असता कामा नये. माझा आहार तामसिक असता कामा नये. मी वाटेल ते खाईन आणि प्रवचन करीन. खाण्याने जर बुद्धिभ्रष्ट झाली असेल तर माझ्या प्रवचनामध्ये ती दिसून येईल. मग वाटेल ते विचार मी मांडेन, असं असता कामा नये. आहार शुचिता ही अतिशय महत्वाची आहे. म्हणून यथेष्ट म्हटलेलं आहे. यथेष्ट मध्ये आहार हा सात्विक असला पाहिजे. कुठल्याही कारणासाठी मांसाहाराचं समर्थन करण्याची काही गरज नाही. हे मी का सांगतो मुद्दाम, आता आहाराचं तंत्र इतकं बिघडत चाललेलं आहे. माणसं काहीही खातात, कुठेही खातात आणि कितीही खातात. बुद्धी भ्रष्ट होण्याचं ते एक कारण आहे. अनेक साधक मला विचारतात,
की आम्ही ध्यानाला बसतो, जपाला बसतो, पण मन एकाग्र होत नाही, किंवा जप करावंसं वाटत नाही, कंटाळा येतो. याचं खरं रहस्य आहाराकडे आहे. आहाराचे नियम पाळलेले नसतात, आहार परिमित नसतो, वाटेल त्या व्यक्तीच्या हातचं अन्न खाल्लं जातं, हॉटेलमधलं खाल्लं जातं, मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं, चमचमीत पदार्थ खाल्ले जातात, मसाल्याचे पदार्थ खाल्ले जातात, आणि अशा सगळ्या आहारामुळे माणसाला साधना करायची वाटत नाही, जप करावासा वाटत नाही. म्हणून साधनेचा पहिला नियम आहाराचा आहे. मग ज्ञान प्रदान करायचं असेल तर ज्ञान मिळवणे सुद्धा शुद्ध ज्ञान मिळवलं पाहिजे. वाटेल ती पुस्तकं वाचून ज्ञान मिळू शकत नाही. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे. मग दुसऱ्याला ज्ञान देताना माझं वाचन सुद्धा चांगल्या ग्रंथांचं असलं पाहिजे. परवा सांगितलं तसं मामा देशमुख, कोकाटे या थर्ड क्लास आणि भिकारजोड माणसांची पुस्तकं वाचून जे लोक प्रवचन करतात ते काय सांगणार लोकांना? ते समाजामध्ये द्वेषच पसरवणार, ते समाजामध्ये द्वैतच निर्माण करणार. समाजामध्ये खरी सामाजिक समरसता ही संतांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून समाजात ऐक्य निर्माण करायचं असेल, समरसता निर्माण करायची असेल तर संतांचंच वाङ्मय वाचलं पाहिजे, संत वाङ्मयाचाच प्रसार झाला पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलंय की स्वतः व्यवस्थित जेवण करा, पण अन्न वाया देऊ नका, दौडू नका. याचा आणखी एक अर्थ होतो, अन्न जर शिल्लक राहिलं पण तसंच ठेवून दिलं तर ते खराब होतं, त्याला वास लागतो, त्याला दुर्गंधी येते, शेवटी ते फेकून द्यावं लागतं. विटलं म्हणतो आपण, अन्न विटलं, भाजी विटली, आता ती कोणाला खाता येणार नाही. वर्णाला तार आली, आता ते वरण कोणाला पिता येणार नाही. तसं जर ज्ञानी माणसाने आपल्या जवळचं ज्ञान इतरांना दिलं नाही तर ते ज्ञान सुद्धा सोडून जातं. नदीला कधी शेवाळा लागत नाही, सरोवराला शेवाळा लागतं. बहता पाणी फिरता जोगी कभी न मैला होय. नदी जेव्हा वाहत असते तेव्हा नदी स्वच्छ आणि शुद्ध असते. तसं ज्ञान जेव्हा वाहत असतं तर ते चांगलं असतं. ते जेव्हा स्टॅग्नंट होतं, एके जागी राहतं, तर त्याला शेवाळा लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे किडे निर्माण होतात, जंतू निर्माण होतात. ज्ञान सुद्धा सतत प्रवाही असलं पाहिजे, सतत मुक्त असताना वाटत असलं पाहिजे. आणि ज्ञान ही गोष्ट अशी आहे की जी दिल्याने कधीच कमी होत नाही. ज्ञान दिल्याने कधी कमी होत नाही. दान दिल्याने थोडीशी रक्कम कमी होईल, पण ज्ञानाने दिन दिन बढत ही जायो, असं ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. मग ते ज्ञान जे आहे ते इतरांना सुद्धा द्या, ते वाया दौडू नका. आता ही ओवी अशी आहे की जगातल्या सगळ्या हॉटेलमध्ये ही ओवी लावली पाहिजे, सगळ्या मंगल कार्यालयात ही ओवी लावली पाहिजे. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. किती कॉलेजमध्ये मुलं एकमेकाच्या अंगावर पोळ्या फेकतात, ताटं टाकून देतात, अन्नाची नासाडी होते. मंगल कार्यालयामध्ये किती अन्न वाया जातं. भुसावळहून जळगावला जी रेल्वे जाते, जेवणाची जर वेळ असेल तर भुसावळमध्ये जेवणाची ताटं भरली जातात, लोकांना दिली जातात. अर्ध्या तासात त्यांचं जेवण होतं. मग जळगाव येतं अर्ध्या तासानंतर, जळगावला ती ताटं खाली उतरवली जातात. डोळ्यांनी पाहिलेला प्रकार आहे. जळगावला जेव्हा ती ताटं खाली उतरवली जातात तेव्हा तो पॅनेटरी कारचा डबा ज्या भिकाऱ्यांना माहिती आहे, असे भिकारी त्या ताटांवर तुटून पडतात. राहिलेली पोळी, राहिलेली भाजी, राहिलेली आमटी ती मिळवण्यासाठी भिकाऱ्यांची धावपळ सुरू असते. पण आमच्या देशामध्ये सरकारच्या गोडाऊनमध्ये हजारो टन धान्य सडून जातं, आणि हजारो टन धान्य सडून गेल्यानंतर आमचे केंद्रीय कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री, ते म्हणतात धान्य वाया जाणार नाही, त्याची दारू करता येईल. म्हटलं काय अक्कल आहे बघा, धान्याची दारू करता येईल. अरे धान्य सडून चाललेलं आहे, गरिबांना धान्य मिळत नाहीये, ते का सोडू दिलं तुम्ही? ही समर्थांची ओवी महत्वाची की नाही सांगा. सगळं खानावळीत लावली पाहिजे. किती अन्नाची नासाडी होतीये. विकसनशील देश आहे, या देशात कितीतरी गरीब लोक असे आहेत ज्यांना 2 वेळेस खरोखर जेवायला मिळत नाही. दुपारी जेवतात, रात्री पाणी पिऊन झोपतात.
त्या लोकांपर्यंत हे अन्न पोहोचवता येणार नाही का? समर्थांची पहिली जोडी फार महत्वाची आहे, दृष्टांताची आहे, पण ती सुद्धा किती मौलिक आहे. आणि मग पुढे ज्ञानी पुरुषाने आपलं ज्ञान इतरांना देताना काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ते सांगताना म्हणतात, उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तल्या वीण बोलावे, ते शब्द मिथ्या. श्रीराम. समर्थांना दोन गोष्टींचं विलक्षण वेळ होतं, एक उत्तम गुणाचं आणि दुसरं लोकसंग्रहाचं. भरपूर माणसं असली पाहिजेत आणि माणसाकडे भरपूर गुण असले पाहिजेत. उत्तम गुणी शृंगारीला, पाहिजे तो ज्याला त्याला, भूमंडळी लोकतयाला धुंडीत येते. समाजामध्ये विषमता का आहे? काही लोक गरीब आणि काही लोक श्रीमंत का आहेत? समर्थाने एकाने प्रश्न विचारला. समर्थाने स्पष्टपणे उत्तर दिलं, हे सकळ गुणाशी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणा दरिद्र प्राप्ती, यदर्थी संशयो नाही. जो गुणी आहे त्याला पैसे मिळतील, जो अवगुणी आहे त्याला पैसे मिळणार नाहीत. का तेंडुलकर सर्वात श्रीमंत झाला? गुण होते. लता मंगेशकरचा कार्यक्रम ठेवायचा झाला की काही कोट रुपयांची उलाढाल असते. का बरं? गुणवत्ता आहे. जेवढे गुण जास्त तेवढी त्याला संपदा जास्त मिळते. एका चित्रपटात काम केल्याबद्दल रजनीकांत 42 कोटी रुपये घेतो. काय म्हणतात 42 कोटी रुपये? गुणवत्ता आहे, कला आहे. हे सकळ गुणासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती. ज्यांनी आज टीव्हीवरल्या सकाळी बातम्या पाहिल्या असतील, लष्करातले एक कुत्र मरण पावलेलं आहे. त्या कुत्र्याचा सरकारी पद्धतीनं अग्निसंस्कारात झाला. सरकारी इतमामानं तोफ्यांच्या सलामा देऊन, बंदुकीच्या गोळ्या धडून. एका कुत्र्याचा एवढा सन्मान. तो गुन्हा अन्वेषण विभागाचा कुत्रा होता आणि त्याने अनेक दहशतवादी पकडायला मदत केली होती, अनेक गुन्हेगार पकडायला मदत केली होती. कुत्र्याचे माणसं किती लाड करतात. एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने सांगितलंय की अमेरिकेतली बाई नवऱ्यापेक्षा कुत्र्यावर जास्त प्रेम करते. म्हणजे इतका कुत्रा लाडका. कुत्र्यात गुण आहेत म्हणून समर्थ म्हणतात, पशु पक्षी गुणवंत लोक त्यास मान देत. पशु पक्ष्यांना जर गुण असतील तर त्यांना सुद्धा एक वेगळा मान मिळतो. पुण्यात एका लग्नाला मी गेलो होतो, बाहेर हत्ती ठेवला होता. त्या हत्तीचं एकच काम होतं, कोणी आले गेले त्याला सोंड्याने नमस्कार करायचा. मी त्यांना विचारलं, म्हटलं, ते म्हटले नगरपालिकेचा हत्ती आहे, 25,000 रुपये ठरले. म्हटले आता हत्तीसाठी 25,000 रुपये द्यायला तयार होतात. आपल्याला फक्त जेवण मिळतं आणि बाहेर पडायचं. खरं तर आहेर देऊ नका म्हणून पाठी असते, सूचना असते. पण त्या हत्तीला तिथं आणलं, तो दिवसभर खातच होता आणि 25,000 रुपये दिले हत्तीसाठी. म्हणजे पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा जर काही विशिष्ट गुण असतील तर त्यांना मान मिळतो. बारामतीला माझी व्याख्यानं होती. त्या एका बाईंनी मला घरी बोलवलं. माझा त्याचा खूप जुना परिचय होता. त्यांच्या घरी जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांच्या मुलाला त्याने हाक मारली, अरे श्री, लवकर ये, महाराजांना पेढे दे, सांग त्यांना तू बीकॉमला फर्स्ट क्लास आलास. त्यांनी मला नमस्कार केला आणि तो पेढे आणायला आत फ्रीजच्या तिथे गेला. तो लवकर ये ना म्हणून ह्या म्हणाल्या, अरे आणतोच ना पेढे. त्यांच्याकडे पामेरियन कुत्रं होतं आणि तो त्या कुत्र्याला तो पेढा देत होता आणि कुत्रं ते पेढं हुंगत होतं पण खात नव्हतं. आई म्हटली, येतेस ना, येतोयस ना? मग तो म्हणाला आईला, नाही. म्हटलं, मी या कुत्र्याला पेढा देतोय पण तो खात नाहीये. त्या बाई म्हणाल्या, अरे ते कालचे पेढे आहेत, कुत्र्याला चालणार नाहीत, महाराजांना चालतील. मग त्या मला कुत्र्याचं कौतुक सांगायला लागल्या. त्याला म्हणजे ताजा पेढा असेल तर तो खातो, नाही तर खात नाही. ताजी बर्फी असेल तर खातो, नाही तर खात नाही. गरम पोळी दिली जेवताना तव्यावरली तर खातो, शिळी पोळी खात नाही. म्हटले महाराज चालतं महाराजांना. म्हणजे प्राण्यामध्ये सुद्धा जो गुण, आता पामेरियन कुत्र जे आहे, वेळ लावणारी कुत्री असतात काही काही. त्या पामेरियन कुत्र्याचा लुक इतका छान असतो
की तो इतका प्रेमाने पाहतो, इतक्या वात्सल्य भावाने पाहतो, जसं मूल झटकन कडेवर घ्यावं असं वाटतं ना, तसं त्या कुत्र्याला झटकन कडेवर घ्यावं असं वाटतं. म्हणजे गुण असले की त्या उत्तम गुण स्वये घ्यावे, घेऊन जनास शिकवावे. समर्थ म्हणतात, उत्तम गुण अभ्यासिता येती, अवगुण सोडिता जाती, कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. गुणांची आराधना करा. उत्तम गुणी शृंगारीला म्हणून म्हटलेलं आहे. पाहिजे तो ज्याला त्याला. जो मनुष्य गुणी असतो त्याचा आपोआप लोकसंग्रह असतो. बघा, एखादा क्रिकेटर बोलावला की लगेच माणसांची गर्दी होते, एखादा कलावंत आला की लगेच माणसांची गर्दी होते, एखादी छान नृत्यांगना आली तर लगेच माणसांची गर्दी होते. गुणाच्या भोवती भ्रमणासारखी माणसं गोळा होतात. आणि समर्थांना लोकसंग्रहाचा वेळ असल्यामुळे त्यांना माहिती होतं लोकसंग्रहाची किल्ली काय आहे. सद्गुण हे लोकसंग्रहाची किल्ली आहे. जर माणसाकडे गुण असतील तर त्याच्या भोवती माणसं आपोआप गोळा होतात. मग स्वतः उत्तम गुण घ्या, ते लोकांना सांगा. वर्तेला बिन बोलावे ते शब्द मिथ्या. आधी केले मग सांगितले, हा समर्थांचा स्वधर्म आहे. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या सुद्धा नाहीत. प्रत्यक्ष जगणारा मनुष्य जेव्हा बोलतो त्याचा त्या वेगळा प्रभाव असतो. पण जो जगत नसतो आणि तो नुसता सांगत असतो त्याच्या सांगण्याचा काही प्रभाव पडत नाही. म्हणून अनुभवाशिवाय तो बोलतो त्याला समर्थांनी श्वानाचे वमन म्हटलेलं आहे. आणखी किती तुच्छ उपमा द्यायची, एवढी तुच्छ उपमा समर्थ देतात. मग अशा उत्तम पुरुषाने शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे, कोणी एकाचे श्रीराम, अडले जाकसले जाणावे. बहुतांच्या यथानशक्ती कामास यावे, मृदवचने बोलत जावे, कोणी एकासी श्रीराम. दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे, बरव्या शब्दे श्रीराम. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परी सभावे, परावे जन श्रीराम. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे, लोकास परीक्षित जावे, नाना प्रकारे श्रीराम. उत्तम पुरुषाचा सर्वात महत्वाचा गुण जर कुठला असेल तर तो सहनशक्ती. ज्याला समाजामध्ये राहायचं आहे त्याला खूप गोष्टी समाजाच्या सोसाव्या लागतात. समर्थांचा सहनशक्तीवरती फार भर आहे. या समासात 16व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, उदंड धिक्कारो न बोलती तरी चळण द्यावी शांती, दुर्जनास मिळवून जाती धन्य ते साधू. किंवा 18व्या ओळीत म्हटलंय, स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, जिजोन कीर्तीस उरावे येणे प्रकारे. आणखी एके ठिकाणी म्हटलंय, कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे वेण कोठेची नाही समाधान. जिजल्या वाचून कीर्ती कैसी, मान्यता नव्हे की फुकाची. मोठेपणा फुकट मिळत नाही. लोकमान्य टिळकांना एकाने विचारलं की तुम्हाला लोकमान्य म्हणतात, मला लोकमान्य म्हणावं यासाठी मी काय करू म्हटले. टिळक म्हणाले, आपल्याला लोकांनी लोकमान्य म्हणावं हे विसरून जा म्हटले. टिळकांनी काय केलं होतं लोकमान्य म्हणून घेण्यासाठी? मुद्दाम काही कोर्स जॉईन केला नव्हता लोकमान्य होण्याचा. स्वातंत्र्यवीर का म्हणतात सावरकरांना, बाकीच्यांना का म्हणत नाहीत? गांधीजींना आणि फुल्यांना महात्मा म्हणतात, बाकीच्यांना का म्हणत नाहीत? मान्यता नव्हे की फुकाची. फुकट मोठेपणा कोणालाही मिळणार नाही. झिजल्या वाचून कीर्ती कैची. मग शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, दुसऱ्याला मदत करा, जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह. केवढा महत्वाचा संदेश समर्थांचा आहे, केवढा मानवताचा परोपकार, शरीर परोपकारी लावावे म्हटलेलं आहे. मी एकटा नाहीये, काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोका सुगवी,
शरीरकारणी लावी काहीतरी. दुसऱ्यासाठी जगणं. स्वामी विवेकानंद म्हणतात, दे ओनली लिव्ह who live for others. Others are more dead than dead persons. जे फक्त स्वतःसाठी जगत असतात, स्वामीजी म्हणतात, ते मेलेल्या माणसापेक्षा मेलेले आहेत. आणि जे दुसऱ्यासाठी जगत असतात तेच फक्त जगत असतात. केवढा मोठा विचार समर्थ या ठिकाणी सांगतात की मी एकटा नाही आहे, समाज आहे, बाकीचे लोक आहेत, म्हणून तो कुटुंब संस्था आहे. आई आहे, वडील आहे, आजी आहेत, आजोबा आहेत, सासू आहे, नणंद आहे, सासरे आहेत, सगळे मिळून संसार आहे. की गाणी असतात ना हिंदी, मिसगाईड करणारी गाणी असतात. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. सिर्फ तुम्हारे और उसकी कहानी नहीं है. सास है, बहू है, बहुत लोग है घर में, दादाजी है, नहीं तो हम दो, हमारे दो, माँ बाप फेंक दो. सगळ्यांना सामावून घेत आहे. समर्थाने काय सुंदर वर्णन केलंय. मना सारिखी सुंदर आते अनन्या, मना सारिखे पुत्र दामात कन्या, सदा सर्वदा बोलती रम्य वाचा, जगी जाणीजे योग हा सुकृताचा, भली माय बापे भले मित्र बंधू, सखे सोयरे राखती स्नेहवादू, सुनाले कुरे एक मेळा सुखाचा, जगी जाणीजे योग हा सुकृताचा. सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. कोणी आजारी आहे त्याला भेटायला जाताना रिक्त असताना कधी भेटायला जाऊ नका. थोडी फळं, बिस्किटाचे पुडे, आवश्यकता असेल तर जेवणाचा डबा विचारा. मी येणार भेटायला 11:30-12 वाजता, तुमचं जेवणाची काय सोय आहे का, मी डबा घेऊन येऊ का, त्याचे हेलपाटे वाचवा, काहीतरी दुसऱ्याला मदत करा. एक फिल्म मी पाहिली होती. त्या फिल्ममध्ये एका न्हाव्याच्या जीवनावरली ती फिल्म होती. त्या न्हाव्याला अमेरिकेतल्या एका माणसाचा अवॉर्ड मिळाला, पुरस्कार मिळाला, काही लाख रुपयाचा. त्याचं एकच काम होतं. त्या न्हाव्याने आयुष्यभर काय केलं, तो बाहेर पडला की रस्त्यावर एखादा भिकारी असायचा, केस वाटेल तशी विस्कटलेले असायचे, त्याला घरी आणायचा, स्वच्छ आंघोळ घालायचा, त्याची कटिंग करायचा, त्याची दाढी करायचा, पैसे घ्यायचा नाही आणि सोडून द्यायचा. असं तो अनेक वर्ष करत राहिला. एका विदेशी कंपनीने त्याची दखल घेतली आणि काही लाख रुपयाचा मोठा पुरस्कार त्यांनी त्याला प्रदान केला. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कामास यावे, अडले जाकसले जाणावे. कोणी अडचणीत असेल, आपला भाऊ अडचणीत असेल, आपला मित्र अडचणीत असेल, थोडी पैशाची गरज असेल. गोंदवलेकर महाराजांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर कोणी 1000 रुपये मागितले आणि तुम्हाला ते देणं शक्य नसेल तर 50 रुपये किंवा पण द्या. दुसऱ्याला काही ना काही मदत करत राहणं. मी एकटा नाहीये. भगवद्गीतेने 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे, जे फक्त स्वतःसाठी अन्न शिजवत असतात ते पाप भक्षण करत असतात. केवढा क्रांतिकारक विचार कृष्णाने 6000 वर्षापूर्वी सांगितलं. जे पचंती स्वात्मकारणात, जे फक्त स्वतःसाठीच अन्न शिजवतात ते पाप भक्षण करत असतात. म्हणून आमची तर कहाणी आहे बघा, करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का बघा, उपाशी नाही, तपाशी नाही, काना डोळा, माशाचा गोळा. याचा अर्थ मी जेवत असताना बाकीचे लोक कोणी उपाशी नाही आहेत याची मी काळजी घेतली पाहिजे. जगाच्या पाठीवरती हिंदू संस्कृतीसारखी श्रेष्ठ संस्कृती नाही. आमच्याकडे गोग्रास आहे, गाईसाठीचा घास निराळा, वैश्वदेव आहे, अतिथीचा घास निराळा आहे, अतिथीचं जेवणाचं ताट निराळं आहे. पूर्वी अनेक घरांमध्ये अतिथीला जेवायला घातल्याशिवाय स्त्रिया जेवण करत नव्हत्या. केवढी विशाल आणि व्यापक संस्कृती आहे. मग घरात मांजर असायची, मांजरीला दूध द्यायचं, कावळा यायचा, त्याला त्याचा घास द्यायचा, पानावरती त्या वाटीमध्ये कावळ्याचं ठेवायचं. मी चरित्र वाचत होतो, त्या चरित्रामध्ये रघुनाथराव जोशी म्हणून कोकणातले, दारामध्ये कुत्रा आलं आणि त्यांनी पत्नीला सांगितलं, अगं कुत्रा आलेला आहे, आपला भात राहिला, तो भात त्याला वाढ. त्या पत्नीने भात घेतला आणि असं जमिनीवर टाकला. त्यांना वाईट वाटलं. तर आपण ताटामध्ये जेवतो ना, मग कुत्र्याला जमिनीवर का टाकलं.
ते बाजारात गेले, हिंडायला एक ताटली आणली, त्यांनी इथून पुढे कुत्र्याला देताना, गाईला देताना असं ताटलीत देत जा म्हटलंय, त्याला जमिनीवर का टाकायचं? त्यात मातीने का मिसळली जात? केवढा प्राणी मात्राचा विचार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. सगळ्यांशी प्रेमाने बोला, सगळ्यांना जवळ करा, बहुतांचे अन्याय क्षमावे. संप्रदायाची जी चतुसूत्री आहे त्यात अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. चुकलं असेल मनुष्य, सोडून द्या. काय लक्षात ठेवत बसताय? दुसऱ्याचे दोष लक्षात ठेवत बसणार का? कोणी त्रास दिलेला, कोणी अन्याय केला असेल तर तो सुद्धा विसरून जा. रामांचं गुणगान गाताना वाल्मिकीने म्हटलेलं आहे की रामावर जर कोणी अन्याय केलेला असेल तर राम विसरून जातात. रावणाचा वध केला, पुष्पक विमान घेतलं बिभीषणाकडनं, अयोध्येमध्ये आले, रामांची मिरवणूक निघाली आणि मिरवणूक विसर्जित होणार होती कौसल्याच्या महालापाशी. रामचंद्राने सांगितलं नाही, मिरवणूक कैकेयीच्या महालापाशी विसर्जित होईल म्हटले. हे मिरवणुकीचा रस्ता बदलायची फॅशन रामाने सुरू केली. मिरवणूक म्हणले कैकेयीच्या महालापाशी जायची आणि कैकेयीच्या महालापाशी आल्यानंतर रामचंद्र कैकेयीला म्हणतात की आई, तू जर मला वनात पाठवलं नसतंच तर राक्षसांचा संहार झाला नसता, धर्मसंस्थापना झाली नसती. मी जे काही कार्य करू शकलो त्याचं सगळे श्रेय मी तुला देतो, यंदाची भारतरत्न तुला म्हटलं. ज्या कैकेयीने वनवासात हाकललं त्या कैकेयीबद्दल रामाची भूमिका. एतत् रामस्य रामत्वम. रामांचं राम पण याच्यामध्ये आहे. म्हणून जितकं मोठं अंतःकरण असेल ना तितकं दुसऱ्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. महाराष्ट्रात जे झालं, युती फिसकटली, युती फिसकटल्यानंतर जे निकाल आले त्या निकालाने पुन्हा एकदा सांगितलं की युतीशिवाय तुम्ही सत्तेवर येऊ शकत नाही. परमेश्वराची भाषा कळली पाहिजे, तरी वाद घालत बसले. थोडं मन मोठं केलं असतं आणि निवडून आल्या आल्या जर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटले असते, कडकडून मिठी मारली असती, जे काही आपल्या हातून झालं असेल, अपराध झाले असतील, एकमेकाला आपण बोललो असू ते आपण विसरून जाऊयात आणि आपण दोघं मिळून गव्हर्नमेंट फॉर्म करूयात असं सांगितलं असतं आणि पहिल्या दिवशी आपल्या 10 मंत्र्यांबरोबर एक 5-6 शिवसेनेचे मंत्री घेतले असते, आदित्य ठाकरेला उपमुख्यमंत्री केलं असतं, सगळं व्यवस्थित झालं असतं. हे ती वाक्य लक्षात ठेवत राहणार. द्वेषाने द्वेष वाढत राहणार. विसरून जा. काय अन्याय झाला असेल, चुकलं असेल, माणसाने सार्वजनिक जीवनामध्ये क्षमाशील असलं पाहिजे आणि ज्याला सार्वजनिक जीवनात क्षमाशील होता येत नाही त्याने सार्वजनिक जीवनाच्या भानगडीत पडू नये. समर्थ प्रश्न विचारतात, आपण एकाकी एकला सृष्टीमध्ये भांडत झालेला, बहुतामध्ये एकल्याला यश कैसे, बहुतांची अंतरी भरावे, बहुतांचे अंतरी राहावे, उत्तम गुणी विवरावे भूमंडळी. सगळ्यांच्या अंतःकरणात प्रवेश करा. क्षमाशीलता असा म्हणजे असा मनुष्य जेव्हा क्षमाशील होतो तेव्हा लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे. लोकांचा अभ्यास करा, लोकांच्या परीक्षा घेत राहा, दुसऱ्याचं अंतःकरण जाणा, त्याला नेमकं काय अपेक्षित आहे ते लक्षात घ्या. साध्या साध्या गोष्टी असतात. प्रवासामध्ये आपण बसलेलो असतो, एखादा तरुण मुलगा मुलगी त्यांना खिडकीपाशी बसायचं असतं, आपला नेमकं रिझर्वेशन खिडकीपाशी असतं, तो सारखा असा लांबून पाहत राहतो, त्याला सांगितलं तुला खिडकीपाशी बसायचं का? बस नाही. तर साधी गोष्ट आहे, त्यात काय आपला त्याग आहे आणि काय झिजावं लागणार आहे. थोडं दुसऱ्याचं अंतःकरण समजून घ्या, त्याच्या मनाचा अभ्यास करा, त्याची अपेक्षा पूर्ण करा. समर्थांचा सिद्धांत आहे, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. अनेकांची अंतःकरण राखा. उदंड ओळखी होता, उदंड भाग्य होत असे, उदंड कळो होता, उदंड लाथा खात असे. लोक आपणावरी वळावे अथवा आपणावरी कोसळावे, आपणास समाधान पावावे असे करावे. लोकांशी वैर करायचं का मैत्री करायची? समर्थांनी या सगळ्या गोष्टी अगदी प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, व्यवहारातल्या गोष्टी आहेत, लोकसंग्रहाच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, त्या समर्थ या ठिकाणी सांगतात. पुढची ओळी तर फार मौलिक आहे. नेमकीची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे, क्षमारूप श्रीराम.
उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा, संसार आपुला. श्रीराम. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. रोज उपेंद्र महाराज आणि राघवेंद्र महाराज आपल्याला उत्तम पदार्थ देत आहेत, शब्द निवडून बोलतायत. नाही तर काहीतरी बोलून गेले. समर्थांचा बोलण्यावरती इतका भर आहे. कोण कोण राजी राखले, कोण कोण मनी भंगले, क्षणक्षणा परीक्षिले, पाहिजे लोक. जी दुसऱ्यास दुःख करी, ती अपवित्र वैखरी, आपुलाची घात करी, कोणी एके प्रसंगे. बोलून गेले उत्तरेतनं अफजल खानाची फौज आली आहे. बोलून गेले चायवाल्याचा बाप काढून झाला, आई काढून झाली. परिणाम काय झाला? मन दुखावले गेली, दोघं एकमेकांपासून दुरावले गेले. आणि राष्ट्रीय जीवनामध्ये केवढी मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. म्हणून मोठ्या माणसाने फार जपून बोललं पाहिजे. शब्द निवडून बोलावा. विचारेविण बोलू नये, मर्यादेविण हलवू नये, विचारेविण बोलू नये म्हटलंय. माणसं आधी बोलतात आणि मग विचार करतात. आधी विचार करा आणि मग बोला की आपल्या बोलण्याचे काय परिणाम होणार आहे, आपण काय पेरून ठेवत आहोत. म्हणून उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. आपल्या घरामध्ये समजा आपण गुलाबजाम केलेले आहेत, आपल्या मुलाचा वाढदिवस आहे आणि शेजारच्याच फ्लॅटमध्ये, दोन्ही फ्लॅटमध्ये 2 लहान मुलं आहेत. काही नाही, एका वाटीत 2 गुलाबजाम, एका वाटीत 2 गुलाबजाम दोन्ही घरामध्ये द्या आणि त्यांना सांगा की तुमचाही मुलगा आहे, त्याला हे गुलाबजाम खायला द्या. दुसऱ्या दिवशी वाटी रिकामी परत येणार नाही. त्यातनं रसगुल्ले येतील, शिरा येईल, भजी येतील, काहीतरी येईल. ते काहीतरी करतील, तो पदार्थ आपल्याला देतील. हे जीवनातलं साधं सूत्र आहे की दुसऱ्याला तुम्ही चांगलं द्या, लोक तुम्हाला चांगलं देतील. तुम्ही 10 लोकांना जर विचारलं तुमचं जेवण झालं का, तर ते 10 लोक तुम्हाला विचारतील तुम्ही जेवलात की नाही. पेरल्यासारखं उत्तर येतं. म्हणून उत्तम पदार्थ दुसऱ्याला द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा, संसार आपला. निमकची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे, क्षमारूप. ताबडतोब उत्तर देता आलं पाहिजे. इंटरव्ह्यू तुम्ही गेलेल्या आणि इंटरव्ह्यूला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जर लगेच उत्तर दिलं नाहीस तर समर्थ म्हणतात उत्तरात विलंब पडिले, तेणे अवघे प्रकट झाले बरे वाईट. अभ्यासही प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रकट होणी नासावे, हे बरे नव्हे. तयारी वेल प्रिपेअर्ड असलं पाहिजे. ताबडतोब उत्तर देता आलं पाहिजे. हजर जबाबीपणा हा एक मोठा गुण आहे. आचार्य अत्रेंच्या मध्ये तो फार होता. अत्रे फार मोठे हजर जबाबी होते. भाषणाला उभे राहायला म्हटले सभ्य स्त्री पुरुष हो, पाठीमागे म्हटलं ओ. अत्रे म्हटले मी तुम्हाला नाही म्हटलं, मी सभ्य पुरुषांना म्हटलं. ताबडतोब सुचलं पाहिजे. अत्रे मराठाच्या ऑफिसमध्ये चालले होते त्यांच्या दैनिकाच्या, आणि तिथे चौकामध्ये गाढव मरून पडलं होतं. त्या ऑफिसच्या समोरच चौक होता आणि तिथे गाढव मेलेलं होतं. आचऱ्यांना जरा अतिशक्ती करायची सवय होती. ऑफिसमध्ये आले, आरोग्य अधिकाऱ्याला फोन केला. काय तुम्ही लोक झोपा काढतायत, लक्ष द्यायला नको. 8 दिवस झाले, गाढव मेलंय, सडलंय, सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे, अजून कोणी गाढव उचलायला तयार नाही, काय करताय तुम्ही लोक. त्या आरोग्य अधिकाऱ्याला जरा राग आला. म्हटलं गाढव मेलं ना, मग मला काय सांगता म्हटलं. आता म्हटले माफ करा, आपल्याकडे पद्धत आहे कुणी गेलं की नातेवाईकांना कळवावं, म्हणून मी तुम्हाला कळवतोय. तो जाऊन चप्पापला. म्हणलं कोण बोलताय तुम्ही. म्हटले मी आचार्य अत्रे बोलतोय. म्हणले ताबडतोब मी गाडा हलवतो, कृपा करून त्याच्या फोटो काढून वर्तमानपत्रात मुखपृष्ठावर छापू नका म्हटलं. तत्काळाची प्रतिवचन द्यावे, ताबडतोब बोलता आलं पाहिजे. इंटरव्ह्यूला गेले सुभाषचंद्र बोस, स्टेशन मास्टरचा इंटरव्ह्यू होता आणि जाहिरात पहिली बोसांनी अर्ज केला आणि ते इंटरव्ह्यूला गेले. त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना सुद्धा अपेक्षित नव्हतं असं उत्तर त्यांनी दिलं. इंटरव्ह्यू घेणाऱ्याने सहज गंमत म्हणून विचारलं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्कूल मास्टर अँड स्टेशन मास्टर. काहीतरी विचारायचं म्हणून आपलं विचारलं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्कूल मास्टर अँड स्टेशन मास्टर. सुभाषचंद्र बोसांनी उत्तर दिलं वन ट्रेन्स द माइंड्स, अनदर माइंड्स द ट्रेन्स.
ताबडतोब उत्तर. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या लक्षात आलं की हा आपल्यापेक्षा जास्त शहाणा आहे. तत्काळ बोलणं, प्रसंगावधान, पण तत्काळ बोलायचं याचा अर्थ रागाने बोलायचं नाही. कदापि रागासन यावे क्षमारूप. म्हणजे तत्काळ उत्तर देणं म्हणजे दुसऱ्याचा अपमान करणं नव्हे. तत्काळ उत्तर देणं म्हणजे स्वतःचं बॅलन्स गमावणं नव्हे. शांतपणे तत्काळ उत्तर देता आलं पाहिजे. पाकिस्तानला क्रिकेटची मॅच होती. पाकिस्तानचा कॅप्टन इम्रान खान होता, भारताचा सुनील गावस्कर होता. गावस्कर शुक्रवारी तिथं मॅचचा शेवटचा दिवस होता आणि सुट्टीचा दिवस होता. त्या दिवशी पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका त्या कार्यक्रमाला आली होती, नझीमा म्हणून. ती त्या कार्यक्रमाला आलेली होती. तिच्या आणि गावस्करची ओळख करून देताना वासिम अक्रम तिला म्हणाला, आप सुनील गावस्कर, क्रिकेट की दुनिया का महान चमत्कार. आता ती शेवटी पाकिस्तानची असल्यामुळे तुम्हाला पाकिस्तान काय प्रकरण माहिती आहे सगळं. तिने उत्तर देताना खोचटपणे काय म्हणाली, मैं क्रिकेट की दुनिया का एक ही चमत्कार जानती हूं, इम्रान खान. गावस्करचा अपमान केल्यासारखंच झालं. कुठून ओळख करून दिली असं वाशिम अक्रमला झालं. पण आता ओळखीचा कार्यक्रम पूर्ण झाला पाहिजे म्हणून त्यांनी गावस्करला सांगितलं, आप है नजीमा, संगीत की दुनिया का महान चमत्कार. गावस्कर म्हटला, संगीत की दुनिया का मैं एक ही चमत्कार जानता हूं, लता मंगेशकर. तिथे उत्तर दिलं गेलं, पण फार चिडून उत्तर दिलं, दातोड खाऊन उत्तर दिलं, रागाने उत्तर दिलं असंही नाही. तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागासन यावे क्षमारूप. बरोबर हजरजबाबी असलं पाहिजे. ताबडतोब उत्तर देता आलं पाहिजे, त्यातनं विनोद निर्माण केला पाहिजे. आणि त्या माणसाला जो आहेर पोचवायचा आहे तो आहेर बरोबर पोचवला गेला पाहिजे. त्याला तो संदेश बरोबर मिळाला पाहिजे. आपले अटल बिहारी वाजपेयी या हजरजबाबीपणाबद्दल फार प्रसिद्ध होते. निवडणुकांचा माहोल होता, लखनौमधनंच ते उभे होते. पत्रकारांनी त्यांना विचारलं, हमने सुना है आपके खिलाफ अमजद खान खड़ा रहने वाला है. वाजपेयी म्हटले, रहने दो, अगर आपको अमजद खान मिला तो आप क्या कहोगे. वाजपेयी म्हटले, मैं उससे पूछूंगा मेरे आंगन में तुम्हारा क्या काम है. तू सिनेमातला आहे बाबा, तिकडे काम कर, माझ्या इथं माझ्या अंगणात तू कशाला येतोय. पण सिनेमातलं गाणं सांगून बरोबर त्याने तिथे एक विनोद निर्माण केला. अशा प्रकारचं हजरजबाबीपणा पत्रकार परिषदा या लोकांच्या गाजतात. म्हणून काही काही लोक पत्रकार परिषदेला प्रसिद्ध असतात. ज्यांनी आपकी अदालत में मध्ये नरेंद्र मोदींची 2.25 तासाची मुलाखत पाहिली असेल, तात्काळ उत्तर, आणि ते उत्तर सुद्धा इतकं चपकळ आणि त्यात कुठे संतापलेले नाहीत, कुठेही डिस्टर्ब झालेले नाहीत, एकदम शांत स्थितप्रज्ञासारखे. हा सुद्धा मोठा गुण आहे. ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं आहे त्याला असा गुण धारण करावा लागतो. त्याला असं तापटून चालत नाही, नाही तर मग नेतृत्व नीट करता येणार नाही. जयास लोकांचे सौसेना, ज्याला लोकांचं सहन करता येत नाही त्याला नेतृत्व करता येत नाही. म्हणून अशा महंताने समाजामध्ये अलस्य उगाची दौडावा, यज्ञ उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. काय मौलिक शब्द आहे बघा, शब्द मत्सर. खूपदा काय होतं, एखाद्याबद्दल बोलताना आपण असं एक वाक्य बोलून जातो की त्याच्याबद्दल माझ्या मनात मत्सराची भावना आहे, हे ते वाक्य सांगून जातं. ते ना माहिती आहे, विद्वान आहेत खूप, सहज बोलून जातो मनुष्य. पण दुसऱ्या माणसाच्या लक्षात येतं की यांचं त्यांच्याबद्दल मत चांगलं नाही आहे. लगेच त्यातनं राग प्रकट झाला, द्वेष प्रकट झाला, मत्सर प्रकट झाला. आपल्या बोलण्यातनं आपण कोणाच्या तरी विरोधात बोलत आहोत असं शेवटपर्यंत वाटतं कामा नये. बोलण्यावर समर्थांचा इतका विलक्षण भर आहे. मनुष्य प्रकट होतो तर त्याच्या बोलण्यातनं प्रकट होतो. मग आपलं बोलणं अतिशय सावधपणाचं असलं पाहिजे. म्हणजे एक मित्र आहे डॉक्टर विजय लाड, त्यांना मी प्रोजेक्टर दिला होता. त्यांना म्हटलं, तुम्ही समर्थांच्या समग्र वाङ्मयातनं कसं बोलावं आणि कसं बोलू नये याच्या उभ्या फक्त काढा. आपल्याला आश्चर्य वाटेल, 500 उभ्या निघाल्या, 500 समर्थांच्या समग्र वाङ्मयातनं. मना बोलणे नीच सुशीत जावे, सदा आर्धवी प्रिय जो सर्व लोकी,
मना सत्य ते सत्य वाचे वदावे. किती ओव्या आहेत, मनाच्या श्लोकात आहेत, दासबोधात आहेत, स्फुटकवितेमध्ये आहेत. त्यांनी 500 ओव्या शोधून काढल्या. तर म्हणलं तर याचं पुस्तक तयार करा. समर्थांचा वाग्यज्ञ म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहून काढलं की बोलणं हा यज्ञ असला पाहिजे. उगीच वाटेल तसं बोलून चालणार नाही. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. तसं बोलण्यावरती समर्थांचा विलक्षण भर आहे. आणि त्यामध्ये इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्ययास येते. आत्मवत परावे ते, मानित जावे श्रीराम. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो कळून येते. तरी मग वाईट बोलावे ते, काय निमित्ते श्रीराम. आपणास चिमोटा घेतला, तेणे कासा विष झाला. आपणावरून दुसऱ्याला ओळखत जावे श्रीराम. दुर्जन प्राणी ओळखावे, परिते प्रकटन करावे. सज्जना परीस आळवावे, महत्व देवनी श्रीराम. जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग जाणावी कटकट. या कारणे ती वाट भुजून टाकावी श्रीराम. दोष देखोनी झाकावे, अवगुणा खंडन बोलावे. दुर्जन सापडून सोडावे, परोपकार करोनी श्रीराम. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये. तरीच घडये दिग्विजय, निस्पृहासी श्रीराम. किती बोलण्यावर समर्थांचा विलक्षण भर आहे. एकदम कोणाला दुखवू नका. पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. वर्म काढता भंगते परांतर. प्रेम पेरायचं का द्वेष पेरायचं ते लक्षात ठेवा. काय करायचं ठरवा. द्रौपदीचं वस्त्रण कशामुळे झालं? तिला दरबारामध्ये दुःशासनाने आणलं. कर्ण दरबारामध्ये बसलेला होता. कर्ण दुःशासनाला म्हणाला, अरे हिच्या अंगावर तर कपडे आहेत, 5-5 नवऱ्यांची ही बायको, इथं वेश्या आहे, हिला नग्न आणलं असतं तरी चाललं असतं. बोलून गेला कर्ण. इथं कोणी कर्णाबद्दल पुळका असलेले असतील तर लक्षात ठेवा की कर्ण असं बोललेला आहे. मग काय त्याचं समर्थन करायचं ते करा. सध्या जातीयवादाच्या नावाखाली कर्ण आणि पांडव यांच्यात भांडण लावून द्यायचं आणि कर्ण कसा श्रेष्ठ होता आणि ब्राह्मणांनी कर्णावर कसा अन्याय केला हे नुसतं दाखवत राहायचं. द्रौपदीला वेश्या म्हटलेल्या आहे कर्ण दरबारामध्ये आणि हिला लग्न आणलं असतं तरी चाललं असतं. मग दुर्योधन दुःशासनाला सांगतो की दुःशासना तिचे कपडे काढून टाक. आणि मग पुढे तो वस्त्राणाचा प्रसंग झालेला आहे. पण बोलून गेला. जेव्हा युद्धभूमीवरती कर्णाचं चाक रथामध्ये गेलं, तो ते चाक दुरुस्त करत होता. तेवढ्यात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, आता त्याच्या हातात शस्त्र नाहीये, आता त्याला मारून टाक. कर्ण म्हटला, कृष्णा हा अधर्म होईल. कृष्णाने प्रश्न विचारला, द्रौपदीचं वस्त्रण होत होतं तेव्हा तुझा धर्म कुठे गेला? धर्माबद्दल बोलण्याची तुझी लायकी नाही आहे, तुझा अधिकार तू गमावलेला आहे. अर्जुना याला आत्ताच्या आत्ता ठार कर. आणि कृष्णाच्या सांगण्यावरनं अर्जुनाने कर्णाची हत्या केलेली आहे. बोलून गेले. पेरले ते उगवते. तिथं जर उभा राहिला असता आणि दुर्योधनाला म्हटलं असता की एका स्त्रीची विटंबना जर तुझ्या राज्यात चालणार असेल तर माझी आणि तुझी मैत्री आजपासून संपली, उठून बाहेर पडला असता. युधिष्ठिराने आलिंगन दिलं असतं, कृष्णाने आलिंगन दिलं असतं आणि युद्धानंतर गादीवरती कर्णाला बसवलं असतं. थोरला भाऊ म्हणून हस्तिनापूरचा राजा झाला असता. काय पेरलं? काहीतरी आपण बोलून जातो. शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरलं पाहिजे. म्हणून राग आला की मौन धारण करायला सांगितलेलं आहे. स्थलम त्यक्त्वा सुखी भवेत. उठावं, निघून जावं. मौनम सर्वार्थ साधनम. पण निदान बोलून दुसऱ्याचं अंतःकरण दुखवू नये. जेव्हा दुसऱ्याचं अंतःकरण दुखवलं जातं तर ते बरोबर लक्षात ठेवलं जातं आणि मग केव्हा तरी त्याचा सूड घेतला जातो. नेत्याने ह्या गोष्टीची फार मोठी काळजी घ्यायची असते. म्हणून समर्थ सावधपणे बोलत राहा. आणि मग म्हणतात
मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उर्वावे, येणे प्रकारे श्रीराम. उदंड धिक्कारून बोलती, तरुई चळवून द्यावी शांती, दुर्जनास मिळवून जाती, धन्यते साधू श्रीराम. उत्तम गुणे शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला, भूमंडळी श्रीराम. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा समर्थ सांगताय की असा जो उत्तम गुणी पुरुष आहे त्यानं आपल्या मृत्यूचं सुद्धा स्मरण ठेवलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे. आपल्या पुतण्यानं जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रात सुद्धा अनेक गुण संपादन करा, चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करा, पण परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरणाचे स्मरण कुठल्या क्षणी मरण येईल सांगता येत नाही. जर मरताना भगवंताचं नाव यावं असं वाटत असेल तर भगवंताचं नाव सर्व काळ असलं पाहिजे. सर्व काळ जेव्हा नामामध्ये राहू तेव्हा मरताना हमखास भगवंताचं नाम असेल. कबीराने म्हटलंय, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होगा फिर करेगा कब. समर्थाने म्हटलंय, येत क्षणी मरण जासी तरी रघुनाथा अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. कुठल्या क्षणी मरण येईल काय माहिती आहे. मरणाचं स्मरण असलं पाहिजे, सतत सावध असलं पाहिजे. महाराज जनकांना एकाने विचारलं की एवढं तुम्ही सगळी सुख भोगता आणि स्वतःला विधी म्हणवता, हे कसं काय. महाराज जनक म्हटले, तुम्हाला उद्या सांगतो, उद्या दुपारी आपल्याला जेवायला या. त्याला जेवायला बोलवलं आणि जिथं तो बसला होता तिथं वरती अशा 2 तलवारी ठेवल्या त्या टांगलेल्या, आणि ज्याला ठेवल्या होता तो दोरा अगदी पातळ धागा होता. म्हणजे कुठल्याही क्षणी वाऱ्याने जरी धागा हल्ला आणि तुटला तरी ती तलवारीच्या अंगावर पडणार. त्याचं जेवणात काही लक्ष नव्हतं. पुष्कळ स्पायसी डिशेस होत्या, स्वीट डिशेस होत्या, त्याचं कुठे जेवणात लक्ष आहे. तो सारखा वर पाहत होता. आणि मग जनक म्हणाले, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का. ह्या सगळ्या सुखांमध्ये असताना मला सर्व काळ माहिती आहे की माझ्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादी अंत्ययात्रा पाहता तेव्हा त्या अंत्ययात्रेमध्ये तिरडीवरती आपण स्वतःवर अशी कल्पना करा, मला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे. मग कसलं वैर, कसला द्वेष, कसली निंदा, कसले पुरस्कार, कसली शोभा, सगळं व्यर्थ आहे. सगळं इथं सोडून जावं लागणार आहे. येथील अवघे येथेची राहते, ऐसे प्रत्यय असे येते, कोण काय घेऊन जाते सांगा नका. काय बरोबर नेणार आहात, काही शिल्लक राहणार नाही. हे सगळं सोडून आपल्याला एक दिवस जावं लागणार आहे याचं सतत भान असलं पाहिजे. जीवनाची ही वास्तवता आहे. सवड मिळाली तर आपण यातला आणखी एक समाज पाहणार आहोत. 7व्या दशकातला 10वा समाज, देहांत निरूपण. मरण कसं असावं, मरताना माणसाने मृत्यूला कसं सामोरं जावं याचं सुंदर वर्णन गीतेच्या श्लोकांच्या आधारे समर्थाने केलेलं आहे. ते जुनं गाणं आहे शाहीरचं. शाहीरनी म्हटलं आहे, जियो तो ऐसे जियो जैसे सब तुम्हारा है, मरो तो ऐसे की जैसे तुम्हारा कुछ भी नाही. जोपर्यंत जगत आहात अशा उन्मादात जगा, अशा आनंदात जगा की सगळं जग तुमचं आहे. जेव्हा मरण येईल तेव्हा इतक्या शांतपणे मारा की आता या जगात तुमचं काही अडकलेलं नाही आहे, कुठेही तुमचं मन गुंतलेलं नाही आहे. द लाईफ इज स्लो, एन्जॉय इट. दासबोधाचं विवरण करताना किशोरजी व्यासांनी सांगितलं की दासबोध हे यशस्वी जीवनाचा मंत्र आहे. आणि तो मंत्र काय आहे, लाईफ इज ए फ्लो, एन्जॉय इट. आनंदाने जीवनाकडे पाहत राहा, आनंदाने जीवन जगा, आणि केव्हा तरी आपल्याला जावं लागणार आहे याचं भान ठेवा. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे,
हे राक्षसी क्रिया श्रीराम, ही ओळी सुद्धा सगळ्या ऑफिसेसमध्ये लावली पाहिजे की नाही सांगा. सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरसाठी उभी आहे. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे. तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या हातात मोठेपण आलेला आहे, त्याचा उपयोग लोककल्याणासाठी करा. तुम्हाला ती सत्ता मिळालेली आहे, ती लोकांच्या हितासाठीच आहे आणि सत्ता तुम्हाला परमेश्वरांनीच दिलेली आहे. कशाने त्या पदावरती तुम्हाला निर्माण केलेलं आहे. अब्राहम लिंकन मिटिंगला चालला होता. आणि पांढरा शुभ्र सदरा, पांढरी पॅन्ट, काळा कोट, असा टाय वगैरे लावलेला, आणि मिनिस्टर्सची मिटिंग होती मंत्रिमंडळाची, आणि तो रथातनं चालला होता. तेवढ्यात त्यांनी पाहिलं पलीकडच्या गटारामध्ये एक डुक्कर बुडत आहे. त्याला अंदाज नाही आला त्या पाण्याचा, आणि डुकरांना की पोहता येत नाही, तो बुडायला लागलं. ते डुक्कर त्या चिखलामध्ये आणखी रुतत गेलं. लगेच त्यांनी सांगितलं, अरे रथ थांबव म्हटले. ताबडतोब खाली उतरले. त्याने त्या डुकराचे प्राण वाचवले, त्याला त्यातनं बाहेर काढलं. ते काढताना त्याचे सगळे पांढरे कपडे जे आहेत ते चिखलाच्या डागाने माखले गेले. हात धुतले, थोडं फ्रेश झाला, रथात बसला, लगेच मिटिंगला गेला, आणि तिथे त्या लोकांना सांगितलं, एक 5 मिनिटात मी कपडे बदलून येतो म्हटले. मिटिंगला थोडा उशीर झाला. लोकांना आश्चर्य, अब्राहम लिंकन कधी उशीर येणार नाही, त्याविषयी उशीर आले 15 मिनिटं. पण लगेच म्हटले, मी कपडे बदलतो. आतल्या खोलीत गेले, व्यवस्थित कपडे परिधान केले, आणि मिटिंगला हजर. साधा प्रसंग आहे. आणि कोणाच्या बाबतीत घडलं? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीत. म्हणजे एवढ्या उच्च पदावरती असून सुद्धा तो मनुष्य दुसऱ्याचा एवढा विचार करतोय. मग आपला जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ इतरांना मदत करण्यामध्ये, इतरांची दुःख जाणून घेण्यामध्ये. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण. भगवद्गीते श्रीराम. क्रियेवीण शब्द ज्ञान तेचे श्वानाचे वमन. भले तेथे अवलोकन कदापि न करती श्रीराम. ऐसा जो महानुभाव तेणे करावा समुदाव. भक्तियोगे देवादिदेव आपुला करावा श्रीराम. आपण औचित मरण जावे मग भजन कोणे करावे. या कारणे भजनास लावावे बहुत लोक श्रीराम. आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी. आपणा मागे जगदीशासी भजत जावे श्रीराम. या कारणे समुदाव झाला पाहिजे महोत्सव. हातोपाती देवादिदेव ओळेसा करावा श्रीराम. विलक्षण वेळ लोकसंग्रहाचं अनेक ठिकाणी हे सांगितलंय. लोकी लोक मिळविले तेणे अमर्याद झाले. भूमंडळी सत्ता झाले गुप्त रूपे. संत मंडळ्या मिळवाव्या, ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, मराठा तितका मिळवावा, बहुत लोक मिळवावे. किती ठिकाणी समर्थ सांगतायत. ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या म्हटलं की ब्राह्मण द्वेषासाठी ज्यांचा जन्म झालाय ते संभाजी ब्रिगेडचे हराम करलो आरडाओरडा करायला लागतात. राज ठाकरेच्या भाषेत बोंबलायला लागतात. अरे पण समर्थांनी मराठा तितका मिळवावा म्हटलंय. मी ब्रिगेडच्या लोकांना सांगितलं, मराठा तितका मिळवावा ही ओळी तुम्ही घेऊन टाका तुमच्या कार्यासाठी. समर्थांकडनं तुम्हाला डोनेट करतो आम्ही, कुशाल वापरा. पण ब्राह्मण मंडळा मिळवावा म्हटलं की लगेच आरडाओरडा सुरू होतो. पण संत मंडळा मिळवावा सुद्धा म्हटलंय, मराठा तितका मिळवावा सुद्धा म्हटलेलं आहे, बहुत लोक मिळवावे सुद्धा म्हटलंय, शहाणे करावे जन म्हटलंय, शहाणे करावे ब्राह्मण म्हटलेलं नाहीये. जितके काही आपणास टावे तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे. बहुत जन म्हटलंय, शहाणे करून सोडावे ब्राह्मण जन म्हटलेलं नाहीये. संत कधी संकीर्ण असत नाही. आपण त्यांना लहान करतो, आपण तेवढे मोठे होऊ शकत नाही, आपण त्यांना संकुचित करून टाकतो. समर्थ जेव्हा मराठा तितका मिळवा म्हणतात तेव्हा मराठा याचा अर्थ महाराष्ट्रात राहणारा मनुष्य, त्या अर्थाने मराठा शब्द आहे. जसं आपण भारतीय म्हणतो, इथं राहणारा प्रत्येक मनुष्य भारतीय आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही पंथाचा असेल. मग भारतीय शब्द जसा सगळ्या जाती जमातींना लागू आहे तसं मराठा शब्द महाराष्ट्रात जे जे लोक राहत होते त्या सगळ्यांना उद्देशून आहे.
मग त्या सगळ्या लोकांना एकत्र करा आणि महाराष्ट्र धर्म निर्माण करा. महाराष्ट्रातली जनता संघटित करून त्यांचं साम्राज्य त्यांना द्या. केवढा मोठा उदत्त विचार आहे, मग तो लक्षात घेतला जात नाही. मग इथं समर्थ सगळ्या लोकांना एकत्रित करा आणि समुदाय पाहिजे मोठा, परी तणावा असाव्या बळकटा, मठ करून ताठा दरोची नये. मठ करा पण सगळी माणसं संघटित करा, त्या सगळ्या लोकांना एकत्रित करा. आज या मठाद्वारे केवढं मोठं संघटन होतंय. आज एवढ्या लोकांना इथं बोलवायचं, कीर्तनानंतर चहा द्यायचा, प्रवचनानंतर जेवण द्यायचं. आमचे पुण्यातले लोक जेवणाच्या बाबतीत फार कटाक्ष असतात. प्रवचन झाल्यानंतर हातावर 3 साखर फुटाण्याचे दाणे ठेवावेत का 4 ठेवावेत हे मीटिंगमध्ये ठरतं. बत्तासे 2 द्यायचे का 1 बत्तासा द्यायचा, त्याप्रमाणे किती किलो आणायचे ते ठरवायला लागेल. आणि ते केवढ्या मोठ्या प्रमाणात संघटन आहे, केवढं मोठं कार्य चाललंय. मला उपेंद्रच्या काकू सांगत होत्या, हे आत्ताच नाही, हे 12 महिने असंच असतं म्हटले. तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेवणावळी असतात, चहा असतो, नाश्ते असतात. शिबिराच्या वेळेला दिवसभर लोक इथं असतात. दिवसभरात त्यांना 2दा जेवण, नाश्ता, 2दा चहा सगळं मिळत राहतं. केवढी मोठी संघटना आहे. समर्थांचा या संघटनेवरती भर होता. आणि अशी संघटना करायची असेल तर आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. आपल्या पश्चामध्ये आपण उचित मरून जावे, मग भजन कोणी करावे. आपल्या पश्चात हे भजन राहता कामा नये. आपल्या पश्चात माणसं नेमली पाहिजेत आणि आपण नसताना सुद्धा ते काम चालू राहील याची खात्री करून घेतली पाहिजे. आणि मग शांतपणे देह ठेवला पाहिजे. गुरु परंपरा निर्धारे चळूची न द्यावी. मी प्रवचनात नेहमी सांगतो, एका कीर्तनकाराला 10 नवे कीर्तनकार तयार केल्याशिवाय मरायला परवानगी नाही. एका प्रवचनकाराला 10-20 नवीन प्रवचनकार तयार केल्याशिवाय मरायला परवानगी नाही. आमचे माधवराव नगरकर किती प्रवचनकार तयार करतायत, किती तरुण पोरं तयार झालेली आहेत. इकडं मकरंदनाथांकडे पण आणि इकडं माधवरावांच्याकडे पण अनेक तरुण मुलं भाषण करतात. कितीवरती बोलतात, सोहम संबंधी बोलतात, वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांची चरित्र सांगतात. आपण एकट्याने माणसं तयार केली पाहिजेत. सगळीकडे शॉर्टेज जे आहे ना ते माणसांचं आहे. कुठल्याही संस्थेत जा, लोक काय म्हणतात, काय नाही हो पैसे भरपूर येतो, माणसंच मिळत नाहीत. विवेकानंदांचं एक मार्मिक वाक्य आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे, माणसांची संख्या कमी होत चाललेली. लोक खूप आहेत, माणसंच नाही आहेत. आणि माणसं कुठून घडतात. माणसं दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा, नामदेवांचा गाथा, नाथांचं भागवत, विवेकानंदांची प्रवचनं, रामकृष्णांची प्रवचनं, अरविंदांची प्रवचनं, यातनं माणसं घडतात. माणसं संतांच्या वाङ्मयातनं घडतात. आणि मग अशी जर माणसं घडवायची असतील तर समर्थ म्हणतात, आता समुदाया कारणे पाहिजे ती 2 लक्षणे, श्रोते येथे सावधपणे मन घालावे श्रीराम. जेणे बहुता सगळे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतिले पाहिजे श्रीराम. जे जे मनास मानेना ते ते जनही मानिना, आपण एकला जननाना सृष्टीमध्ये श्रीराम. म्हणून सांगाती असावे मानत मानत शिकवावे, हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने श्रीराम. बहुताशी भांडता एकला सैन्य वाचून पुरविला, या कारणे बहुतांना राजी राखावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा श्रीराम. समुदायासाठी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. लोकांचं अंतःकरण राखलं पाहिजे, लोकांना दुखवून चालणार नाही. जो जो लोक दृष्टीस पडेला तो तो नष्ट ऐसा कळला, अवघे नष्ट आपण भला कशावरून. केवढा मार्मिक प्रश्न समर्थांचा आहे. हा वाईट आहे, तो वाईट आहे, याला काय कळत नाही, त्याला काय कळत नाही, तो मूर्ख आहे, अरे तू कशाला शहाणा आहे. शिवाजीराव भोसले त्यांच्या अनुप्रासात्मक भाषेत म्हणायचे, याला काही कळत नाही,
त्याला काही कळत नाही, इतरांना काही कळत नाही. एवढंच ज्याला कळतं त्याला काय कळतं हे आम्हाला कळत न कळत कळतं. सतत याला नाव ठेव त्याला नाव ठेव, अरे तू कोण शाळा लागून गेला, तू कशावर मोठा आहे. समर्थ म्हणतात आपण एकाकी एकला सृष्टीमध्ये भांडत चालेला, बहुतामध्ये एकल्याला यश कैचे. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, सगळ्यांना सामावून घ्या. आणि दुसरं सांगितलंय बोलण्यासारखे चालणे, स्वये करुनी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. एक सगळ्यांची अंतःकरण राखा, सगळ्यांशी गोड बोला. आणि दुसरं रस सांगितलंय जसं बोलाल त्याप्रमाणे तुम्ही वागा. मनुष्य जेव्हा बोलण्याप्रमाणे वागायला लागतो तेव्हा तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. का आपण संतांचं वचन प्रमाण मानतो. तुकाराम महाराजांनी फक्त सांगितलं नाही, तुकाराम महाराज जगले. अरविंदांनी फक्त सांगितलं नाही, विवेकानंदांनी फक्त सांगितलं नाही, ते प्रत्यक्ष जगले. एकच विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग सांगतो आणि थांबतो. अमेरिकेमध्ये विवेकानंद जगप्रसिद्ध झालेले. डॉक्टर लायन यांच्या बंगल्यात त्यांचा मुक्काम आहे. ज्या दिवशी विवेकानंदांना सगळी वृत्तपत्र डोक्यावर घेऊन नाचत होती, जगातला सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून त्यांचं कौतुक करत होती, सगळ्या वृत्तपत्रांनी त्यांच्यावर अग्रलेख लिहिले होते, त्या दिवशी रात्री विवेकानंद झोपले. पहाटे 5ला त्यांना काही चहा वगैरे हवाय का हे विचारायसाठी डॉक्टर लायन त्यांच्या खोलीमध्ये गेले. विवेकानंद पलंगावर झोपले नव्हते. अलिशान पलंग होता, 4-5 गाद्या एकावर एक ठेवलेल्या, असा मोठाच्या मोठा पलंग. खाली मॅट होती, विवेकानंद मॅटवर झोपले होते. आणि विवेकानंद ज्या उशी त्याने घेतली होती ती उशी भिजलेली होती. डॉक्टर लायन यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे स्वामीजी, मी तुमच्याकडे तो पलंग ठेवला होता. स्वामीजी म्हणाले माझ्या देशातले लाखो बांधव फुटपाथवर झोपत असतात, त्यांना झोपायला जागा नाही आहे. असं असताना या अलिशान पलंगावरती मी झोपणं हा मोठा सामाजिक अपराध ठरेल. ज्या मार्क्सने समाजवाद सांगितला तो मार्क्स अत्यंत विलासी होता, अत्यंत व्यसनी होता, एकदम पॉश राहत होता. सगळं सांगण्यामध्ये होतं. मार्क्सचं तत्वज्ञान विवेकानंदांच्या जीवनात होतं. मार्क्स फक्त बोलत होता, विवेकानंद जगत होते. त्यांनी उशी घेतली हातात वर ठेवायसाठी, तो उशी ओली होती. स्वामीजी म्हणाले माझ्या देशातल्या गरीब बांधवांच्या आठवणीनं रात्रोमय डोळ्यातनं अश्रू येत होते, त्यामुळे उशी ओली झालेली आहे. नुसते बोलले नाहीत आणि बोलण्याप्रमाणे वागले, म्हणूनच विवेकानंदांचं वचन प्रमाण समजलं जातं. म्हणूनच 150वी जयंती संबंध भारतभर साजरी केली गेली. केंद्र सरकारने सुद्धा रामकृष्ण मठाला 150 कोटी रुपये देणगी दिली. त्यांना माहिती आहे की हा मठ या पैशाचा योग्य उपयोग करेल. आणि मठाने त्या 150 कोटी रुपयाचा एवढा चांगला विनियोग वर्षभरामध्ये केला. त्या वर्षभरामध्ये त्यांनी 25 ते 30 लाख तरुणांमध्ये शिबिरं घेतली. प्रत्येक तरुणाला हजार रुपयाची पुस्तकं भेट दिली. त्याचा प्रवास खर्च, त्याचा जेवणाचा खर्च सगळं मठाने केलं. त्यांनी पाहिलं तरुण पुढे मुलं ही भारताचे भावी शिल्पकार आहेत. 25 लाख महाविद्यालयीन युवकांपर्यंत रामकृष्ण मठ पोहोचला. बोलण्यासारखे चालणे, स्वये करुनी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. समर्थ म्हणतात सदा बोलण्या सारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. बोलण्यासारखं चालणं, अशी लक्षणं ज्यांच्यामध्ये असतात, असा महंत राष्ट्राचा नेता होतो. त्या महंताने फक्त अध्यात्माचा प्रचार करून चालणार नाही, त्याने राजकारणाच्या बाबतीत सुद्धा जागरूक असलं पाहिजे. संप्रदायाची लक्षणं आहेत. चतुसूत्रीय, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, चौथा अत्यंत साक्षेप. साक्षेप म्हणजे प्रयत्नवाद. भक्ती, राजकारण, सावधानता आणि प्रयत्नवाद ही समर्थ संप्रदायाची चतुसूत्री आहे.
अशा महंताने राजा कोणता आहे, तो कसा असावा, राज्यकर्ते कसे असावेत, कोण निवडून यावं, या बाबतीत अत्यंत सावध आणि अत्यंत जागरूक असलं पाहिजे. अशा राजकारणाचे 2 समाज दासबोधामध्ये आहेत. त्या राजकारणाचा विचार उद्या संध्याकाळी 7:15 ते 8:15 या काळामध्ये आपण करणार आहोत. मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, मोठ्या प्रेमाने माझे विचार ऐकलेत. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.